नमस्कार. श्रद्धाच आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आली आहे असाच एक नवीन बिझनेस प्रोडक्ट. चला मग काय करूया, व्हिडिओला सुरुवात करूया. शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला काही वेगळे प्रश्न विचारायची मला गरज लागणार नाही. चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. इथं रेशनचा तांदूळ मी घेतला आहे, 3दा 4दा चोळून चोळून धुतला आहे, एक 15 मिनटं निथळत ठेवलेला आहे. एक 20 मिनटं 15 ते 20 मिनटं निथळल्यानंतर 3 ते 4 तास किंवा जेव्हा तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायचं आहे तर रात्रीच असा फॅन खाली वाळत घाला. उन्हाळ्यात 3-4 तासात तांदूळ चांगला वाळतो, पण थंडीत पावसाळ्यात ह्याला वाळायला 8 ते 10 तास तरी तुम्हाला लागतील. पातळ लेअर द्या म्हणजे पटकन वाळेल. आता हा तांदूळ वाळला आहे, पण थोडासा ओलावा अगदी म्हणजे जरासा आहे तो आपल्याला पूर्ण काढून टाकायचा आहे, कारण आपल्याला प्रोडक्ट टिकवायचं आहे आणि आपल्याला ह्याच्यात कुठलंही प्रिझर्वेटिव्ह घालायचं नाही आहे. म्हणून आपल्याला तांदूळ बारीक गॅसवर भाजून घ्यावा लागणार आहे. तांदूळ धुतला ना की ह्याला छान चव येते, म्हणून तांदूळ धुवायचा. आता मी 1 वाटी उडीद डाळ, त्याच म्हणजे ज्या वाटीनं तांदूळ घेतले त्या वाटीनं उडीद डाळ घेतली आणि ओल्या फडक्यातच चांगलं मी पुसून घेते आहे. उडीद डाळ मी धुतलेली नाही आहे. ओल्या फडक्यानं चांगलं ओलं फडकं करा आणि चांगलं 5 मिनटं चोळून चोळून डाळ घ्या. इकडं तांदूळ परतते तोपर्यंत तिकडं डाळसुद्धा मी छान चांगली चोळून घेते आहे. तांदूळ आपल्याला अगदी भाजणीसारखा म्हणजे अगदी खमंग करायचा नाही आहे, पण त्यातला पूर्ण ओलावा जायला पाहिजे. म्हणून आपल्याला इथं मला साधारण आता हा वजनी बघितला ना, आता तशीच हरभरा डाळ पण घेतली आहे पाववाटी, तीसुद्धा आपण काय करायचे पुसून घ्यायची आहे. वजनी हा तांदूळ अर्धा किलो आहे. हा अर्धा किलो तांदूळ भाजायला मला साधारण 7 ते 8 मिनटं लागलेली आहेत. तुम्हाला तुमच्या गॅसच्या धगीवर अवलंबून आहे, पण 8 ते 10 मिनटं तुम्ही धरा बारीक गॅसवर भाजायला. रंग बदलायचा अजिबात नाही आहे, पण तांदूळ चांगला कोरडा व्हायला पाहिजे. छान तांदूळ भाजून झाला आहे माझा, तो आता काढते आणि आता उडीद डाळ आपण जी मगाशी चोळून घेतली ती याच्यात आपण भाजून घ्यायची आहे. तोपर्यंत तिकडं हरभरा डाळ पण मी ओल्या फडक्यानं चांगली चोळलेली आहे. आता उडीद डाळ पण तशीच भाजायची आहे. आता ह्याला कसं आहे की खूप ओली नाही आहे, त्यामुळं आपल्याला एक 5-7 मिनटात ही डाळ भाजून होईल. अगदी खूप खमंग लालसर करायची नाही. ओलावा जायला पाहिजे, पदार्थ चांगला टिकायला पाहिजे. 3 ते 4 महिने आपण विदाऊट प्रिझर्वेटिव्ह पदार्थ टिकवणार आहे. आता डाळ माझी भाजत आली आहे. शेवटचा 1 मिनिट राहिला आहे भाजायचा, तेव्हा मी त्याच्यात मेथ्या घातल्यात 1 चमचा, तीसुद्धा छान परतून घेऊया. 1 मिनटाच्या वर जास्त परतू नका. मेथ्या घातल्यानंतर जास्त परतायचं नाही, नाहीतर मेथी जास्त कडू होती. त्यामुळं 1 मिनिटभर परतून झालं की आपल्याला उडीद डाळसुद्धा काढून घ्यायची आहे. उडीद डाळ काढून घेतली की त्यामध्ये आपण हरभरा डाळ घालणार आहोत. पुढं मी तुम्हाला वजनी आणि घरच्या वाटीचं प्रमाण दिलेलं आहे. हरभरा डाळ पण तशीच भाजायची आहे, खूप खमंग लालसर नाही भाजायची आहे. ओलावा जाऊ देत, एक 3-4 मिनटं आपल्याला भाजायला लागणार आहे. छान कुडकुडीत जरा झाली की काढायची. आता काय करूया, त्याच्यात अर्धा वाटी पोहे घालणार आहोत. कांदा पोह्याचे पोहे आहेत, ते सुद्धा आपल्याला एक 2-3 मिनटं परतून घ्यायचे. ते सुद्धा असा तुकडा पडायला पाहिजे. प्रिझर्वेटिव्ह घालणार नाही म्हणून ही करणं गरजेचं आहे. वजनी आणि वाटीचं प्रमाण मी पुढं सगळं दिलेलं आहे आणि आपण कॉस्टिंगसुद्धा काढणार आहोत पुढं. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. आता हे सगळं जे काही आपण भाजून झालेलं आहे ते गार करत ठेवूया. पूर्ण गार झालं की एकतर तुम्ही दळून आणा. मोठ्या प्रमाणात असेल तर आटा चक्कीवरच तुम्हाला दळायला लागेल, पण हे छोट्या प्रमाणात आहे म्हणून मी मिक्सरवरनं दळून घेणार आहे. अगदी फाईन मैद्यासारखी पावडर नको आहे, जरा आपल्याला भरभरीत पाहिजे, जरा जास्त नाही. हरभरा डाळ आपण कशी
वड्यासाठी करतो तेवढी पण नको आहे, एवढी बारीक आपल्याला पाहिजे, जरा पाहिजे जाडं, अगदी कणभर जाडं. हे लक्षात ठेवा, फाईन पावडर नको. आज आपण करणार आहोत डोसा प्रीमिक्स. तर त्याच्यासाठी आपण हे सगळं घेतलेलं आहे, चाळून घ्यायचं आहे. आता मिक्सरमध्ये आहे त्यामुळं हे आपल्याला करत बसायला लागणार. चाळ राहिला आहे तो परत मिक्सरमध्ये घालूया आणि परत आपण डाळ तांदूळ घालूया आणि परत मिक्सरमधनं काढूया, परत चाळूया. असं करत करत सगळं पीठ आपण करून घेणार आहोत. आटा चक्की असेल तर प्रश्नच नाही, सगळं एकदम घातलं दळून निघणार आहे. सगळं छान आपलं दळून झालेलं आहे. आता हे एका बाउलमध्ये काढू. त्यामध्ये 1 टेबलस्पून साखर, पूर्ण गार व्हायला पाहिजे. 2 टेबलस्पून रवा घेतला आहे, तो रवासुद्धा मी भाजून घेतला आहे 2 मिनटं. सायट्रिक ॲसिड 1/8 टीस्पून घेतलं आहे आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घेतला आहे. हे सगळं मिक्स करायचं आहे. रवा म्हणजे मी भाजून ठेवते, पण बिझनेससाठी करणार तर नक्की रवा व्यवस्थित भाजा. रव्यामुळं पदार्थ खराब होण्याची शक्यता असते, म्हणून मोठा रवाच वापरा आणि तो चांगला भाजा गुलाबीसर असा. आणि हे सगळं छान आपण मिक्स करायचं आहे की आपलं इडली प्रीमिक्स. आणि मीठ पण मी घातले, फक्त तो व्हिडिओ स्किप झाला. मीठही याच्यात चवीनुसार आपण घातलेलं आहे. आणि हे सगळं छान मिक्स करून आता एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा, जेव्हा प्रीमिक्स तुम्ही करणार तयार झालं तर तेव्हा तुम्ही डायरेक्ट हात पिठाला लावू नका, हँडग्लोव्ज घाला सरळ अशा वेळेला. आणि हे तुमचं पॅकिंग असेल तर ते पॅकिंग करा. आता आपण घरगुती म्हणजे आता मी बरणीत भरून ठेवणार आहे आणि घरगुतीसाठी सुद्धा तुम्हाला करून ठेवायचं असेल तर हे पूर्ण कोरडी खडखडीत बरणी पाहिजे आहे आणि त्याच्यात आपण भरून ठेवणार आहोत. प्रीमिक्सला अजिबात ओलावा चालणार नाही, नाहीतर पीठ खराब होणार. त्यामुळं कोरडं सगळं असणं आणि राहणं फार महत्त्वाचं आहे. हे असं प्रीमिक्स छान तुम्ही पॅक करून ठेवलं तर घरच्यासाठी सुद्धा 4 महिने याला काहीही होणार नाही. त्यामुळे ह्याची शेल्फ लाईफ 4 महिने आहे. पॅकिंग करा, विका, काहीही 4 महिने प्रॉब्लेम येणार नाही. आता यापासनं आता हे मी 1 कप आहे, 250 ml कप आहे माझा, तर तो बरोबर ना गच्च भरून घेतला की 200 ग्रॅम होतं. आपण 200 ग्रॅमची पाकिटं पुढं करणार आहोत म्हणून मी दाखवते आहे. 200 ग्रॅम म्हणजे 1 पाकिट आपण घेतलं आहे. पाव कप दही घेतलेलं आहे आणि लागेल तसं तुम्ही याच्यात पाणी घाला. पाणी तुमच्या ह्याच्यावर पुढं मागं होईल. साधारण 1 ते 1.25 कप इथं पाणी माझं सगळं बसलं आहे. 1 कप पाणी बसलेलं आहे. आता मला इथं महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की तुमचं प्रीमिक्स केल्यानंतर डोसे तुमचे चांगले होत नाहीत. किंवा खूपदा असं सुद्धा होतं की तुम्ही बाहेरनं प्रीमिक्स आणता आणि तुम्हाला डोसे घालता येत नाहीत, पीठ ते हे करता येत नाही, असं घट्ट होतं. मग आपल्याला टेन्शन येतं, आता हे काय करायचं. अशासाठी सगळ्यात सोपा उपाय की हे सगळं पीठ छान भिजवायचं आपण आणि सरळ हे मिक्सरमधनं काढायचं, मिक्सरमध्ये घालायचं आणि छान फिरवून घ्यायचं, म्हणजे तुमचे डोसे सुंदर होतील. महत्त्वाची टीप आहे. असंच तुम्ही नुसतं फिरवलात हे केलं तर ते होणार नाही. तर ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, मिक्सरमधनं फिरवून घ्यायला लागेल. त्याच्यात पाणी ॲडजस्ट करा, चालू बंद करत एक छान 3-4 मिनटं मिक्सरवर आपलं पीठ छान फिरू देत. पाणी लागेल तसं घाला आणि अशी कन्सिस्टन्सी करा. सुंदर डोसे होतात. मी तुम्हाला 100% गॅरंटी देते, अतिशय सुंदर डोसे होतात. आता हे पीठ आहे ना किती छान झाले बघा ना. तुम्हाला असं वाटते का की हे आपण प्रीमिक्सचं पीठ आहे. आता हे काय करूया, छान 2-3 मिनटं छान मस्त परत फेटून घेऊया आणि आपण हे 10 ते 15 मिनटं झाकून ठेवूया. 1-2-3 मिनटं छान मस्त फेटात त्यात एअर तयार होते आणि झाकून ठेवूया 15 मिनटं. 10 ते 15 मिनटं. गडबड असेल तर तुम्ही 5-7 मिनटात केले तरीही चालतात, काही प्रॉब्लेम नाही. पण 10 मिनटं छान झाकून ठेवलं, पीठ छान मुरलं की डोसेसुद्धा छान होतात. 10 मिनटानंतर आपण डोसे करायला घेऊ. 10 मिनटानंतर बघा कसं मस्त पीठ असं फुगलं आहे ना जरासं. आता ह्याच्यात लागेल तसं पाणी घाला, छान मस्त हलवून घ्या आणि तवा गरम करत ठेवा.
तवा गरम करायला ठेवा आणि मग ह्याच्यात पाणी घालून हलवा. म्हणजे तवा गरम झाला की लगेच तुम्हाला काय होईल, डोसे घालता येतील. आता तवा ठेवला की काय करा, तवा तापल्यानंतर पाणी मारा, गॅस बारीक करा, पुसून घ्या आणि गॅस बारीक करा. नॉनस्टिक तवा मी नेहमी वापरते, बिडाचा असेल तर तुम्ही बिडाचा तवा घ्या आणि त्याच्यावर मात्र तेल लावून घ्या, पाणी मारून पुसा बिडाच्या तवाला. नॉनस्टिकला तेलाची काही गरज नाही आहे. गॅस बारीक करायचा आणि मग डोसा घालायचा. आणि हा डोसा घालते बघा, तुम्हाला म्हणजे असं वाटतंय का की हे इन्स्टंट पिठाचा डोसा घालते आहे. खूप सुंदर, चवीलाही तितकाच सुंदर होतो. साखर, मीठ ह्या सगळ्याचं प्रमाण परफेक्ट असलं ना की डोशाला, नुसता डोसा खाल्ला तरी आहा हा छान वाटलं पाहिजे. त्याच्यावर तूप घाला, बटर लावा, तुम्हाला जे हवं आहे ते लावा आणि डोसा तयार करा. खूप छान डोसा होतो. त्याचा रंग बघा. आता काय करा, तवा मोठा असेल तर जरा सगळीकडनं हलवा गॅसवर, कारण सगळीकडं धग एकसारखी लागत नाही म्हणून. आणि मग डोसा सगळा एकसारखा छान भाजून घ्या. तवा हलवून भाजा. माझा तवा जरा छोटा आहे त्यामुळं काय मला प्रॉब्लेम नाही आहे. आणि मस्त आपला कुरकुरीत डोसा. रंग तर बघा, प्रीमिक्सचे खूपदा रंगसुद्धा छान येत नाही, चवीलाही तितका छान लागत नाही, तुम्हाला करताही येत नाही. आणि आपल्या पिठापासून केलेला हा मस्त असा आपला डोसा, आहा हा हा, रंग अफलातून आलेला आहे. आवाज बघा. आता काय करा, आता मी असाच अजून एक दाखवते. छोटा डोसा घालते आणि त्याच्यावर मात्र भरपूर असं मस्त तूप घालायचं. आणि मी स्वतः एक चटणी पुडी केलेली आहे. कसली आहे ना, हे तुम्ही मला नंतर सांगा, की तो व्हिडिओ माझा पुढं अपलोड होणारच आहे. तर ती चटणी पुडी खरंच तुम्ही कधी विचार पण केला नसेल, याची पण चटणी पुडी होऊ शकेल. आणि ही अशी चटणी पुडी तुम्ही मस्त डोशावर, इडलीवर भरपूर तूप घालून करू शकाल, खाऊ शकाल. आणि ही चटणी पुडी एवढी सुंदर आणि एवढी पौष्टिक आहे ना, की लहान मुलांना तुम्ही दिलं तर लहान मुलांनासुद्धा कळणार नाही कसली चटणी पुडी आहे. कारण आमच्या कृपानं भरपूर खाल्लेली आहे चटणी पुडी, तिला कळलेलं नाही ही कशाची आहे. वा. डोसा प्रीमिक्स करण्यासाठी आपण तांदूळ 4 वाटी घेतला आहे. 4 वाटी घरची आहेत. अर्धा किलो होतो 500 ग्रॅम, 20 रुपये. आता तांदूळ कुठला वापराल तर तांदूळ रेशनचा वापरा किंवा जाड कुठलाही तांदूळ वापरा. इंद्रायणी आणि नवीन चिकट तांदूळ अजिबात वापरू नका. उडीद डाळ 1 वाटी 125 ग्रॅम, 20 रुपये. हरभरा डाळ पाव वाटी 25 ग्रॅम. पोहे अर्धा वाटी 25 ग्रॅम. मेथ्या 1 टीस्पून. साखर 1 टेबलस्पून. रवा 2 टेबलस्पून. सायट्रिक ॲसिड 1/8 टीस्पून. 1/8 टीस्पून लक्षात घ्या, नाही तर हे तुम्हाला माप कळायचं नाही. म्हणजे 1/8 टीस्पून म्हणजे 1/4चा सुद्धा निम्मा, हे लक्षात घ्या. 1/4 टीस्पूनचा निम्मा 1/8 टीस्पून, नाहीतर खूप आंबट कराल. सोडा अर्धा टीस्पून. मीठ चवीनुसार घाला. आता या सगळ्याचं प्रमाणाचं साधारण मी 30 रुपये खर्च धरला आहे. 20, 20, 30 असा 70 रुपये आणि इतर खर्च गॅस हे असं धरत 30 रुपये खर्च धरला आहे. 100 रुपये. 100 रुपयात तुमचं 650 ग्रॅम तयार झालं आहे. तर आता आपण काय करूया, सरळ 1 किलो, दुप्पटचं मी तुम्हाला सांगते आहे. 200 रुपयामध्ये तुमचं 1400 ग्रॅम साधारण तयार होईल. 1400 ग्रॅम. 1400 ग्रॅम म्हणजे कसं होईल, तुम्ही जेवढ्या जास्त क्वांटिटीत तुम्ही जेव्हा प्रोडक्ट करणार तेव्हा काय होणार आहे, तेव्हा तुम्हाला कॉस्टिंग तुमची कमी कमी होत जाणार आहे. आता म्हणून इथं 1400 ग्रॅम 200 रुपये. 200 ग्रॅममध्ये साधारण 7 पाकिटं तुमची तयार होतील. साधारण 28 रुपयाला एक पाकिट पडेल. 50 ते 55 रुपयाला तुम्ही विकू शकाल. साधारण 8 डोसे यामध्ये तयार होतात. आता तुम्हाला अजून तेच सांगते, तुम्ही जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात कराल तेव्हा काय होईल, तुमचं कॉस्टिंग कमी पडणार आहे. तर 200 ग्रॅम तुम्हाला साधारण 17-18 रुपयालाच पडेल जेव्हा मोठ्या प्रमाणात करणार. मग ते तुम्ही 50 ते 60 रुपयाला ते विकू शकाल. म्हणून बिझनेस करणार असाल तर खूप मोठ्या प्रमाणात घ्या. छोट्या छोट्या प्रमाणात तुम्ही करत गेलात तर तुम्हाला
तेवढी मार्जिन तेवढे पैसे मिळणार नाहीत. अजून मला सांगायचं की हे टेंटेटिव्ह तुम्हाला मी सांगते आहे. ॲक्युरेट खर्च आता तुम्ही तांदूळ जर होलसेल घेतला तर अजून कमी पडेल, हे तुम्हाला येणार आहे. हे टेंटेटिव्ह सांगते, यानुसार तुम्ही तुमचा खर्च काढा आणि मस्त बिझनेस करा आणि खूप खूप यशस्वी व्हा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे काय होईल, कुणाला खरंच गरज असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला काय करूया, परत भेटूया मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.